दुसऱ्याला मोठेपणा बहाल करण्याचा मनाचा मोठेपणा हा कुठंतरी आज लोप पावत आहे. गुरुत्व मिळवणं अथवा एखाद्याचं गुरु होणं एवढं सहज सोपं नसतं. त्यासाठी सूक्ष्म अतिसूक्ष्म जीव देखील वंदनीय आहेत. याची प्रचिती कृतीतून दिसली पाहिजे. जगातील सगळ्यात कठीण गोष्ट साध्य हीच आहे की स्वतःला लहान समजता आलं पाहिजे. मुळात स्वतःकडे लहानपणा घेऊन इतरांना श्रेष्ठ समजणं हेच ज्ञान असण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. स्वामी समर्थ काय सांगतात या व्हिडिओमधून, ते नेमका कोणता संदेश देऊ इच्छितात यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांकडे पाहताना आपल्याला आपला दृष्टिकोन हा विशालकाय ठेवून पाहता आलं पाहिजे. इतरांच्या मध्ये आपल्याला सर्व उत्कृष्टच दिसलं पाहिजे. त्याचबरोबर इतरांकडे असणारे सद्गुण, विद्वत्ता, मोठेपणा, पाहण्याची दृष्टी, दिव्यता, शक्ती, मनाचा मोठेपणा निर्माण होणं हीच आपली खरी प्रगती आहे. मात्र आपण हीच प्रगती आपल्या जीवनामध्ये साकारत नाही किंवा करत नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा ही प्रगती आपण करू शकू, दुसऱ्यांना जेव्हा उत्कृष्ट, दुसऱ्यांच्यातले चांगले गुण समजू शकू, मोठेपणा पाहण्याची आपल्यामध्ये दृष्टी जेव्हा निर्माण होणार आहे, त्यांच्यातली दिव्यता आपल्याला जाणून घेता येणार आहे, मोठं मन जे असेल ते आपलं मन निर्माण करता आलं पाहिजे, तेव्हा आपण मात्र जगातील सगळं काही मिळवलं असंच म्हणावं लागेल. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाता आली पाहिजे. उत्तम पुरुषाचं लक्षण सध्याच्या युगात प्रत्यक्षात फार कोणीही आचरणात आणत नाही आणि आणतानाही आपल्याला दिसत नाही. आपल्यासोबत सहवासात आजूबाजूला किंवा विरोधात कोणीही व्यक्ती, समाज घटक असू द्या, समोरच्याला श्रेष्ठत्व प्रदान करून स्वतःकडे लघुत्व घेणं हे जीवनातील सगळ्यात मोठं कौशल्य आहे. आणि हेच कौशल्य सगळ्यांकडे उपलब्ध असलं पाहिजे. लघुत्व म्हणजेच की ही चुंबकीय शक्ती आहे, ज्यामुळे आपण अनेक अशक्यप्राय अशा बाबी शक्य करू शकतो. आपण ही जी पद्धत जर चांगल्या पद्धतीने वापरली तर आपण जगातील कोणालाही आपल्याकडे खेचू शकतो. पण तितका मनाचा मोठेपणा आपल्याकडे असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि तो प्रकट देखील झाला पाहिजे. दुसऱ्याला मोठेपणा बहाल करण्याचा मनाचा मोठेपणा आज आपल्याला दिसत नाही. इतर लोकांनी मला मोठं म्हटलं पाहिजे अशी जवळपास प्रत्येक व्यक्तीची धारणा आहे. त्यासाठी वाटेल ते करण्याची मानसिकता पण तयार होत असते. पण स्वतःकडे कमीपणा घेऊन किंवा लघुत्व स्वीकारून ते ठेवण्याचे कार्य जमलं तर त्याने जगातील सर्व काही मिळवलं. लघुत्व स्वतःकडे ठेवणं ही सर्वसाधारण गोष्ट नाही की स्वतःला लहान समजणं आणि दुसऱ्याला मोठेपणा देणं. हे काही साधारण गोष्ट नाही, तर ती एक प्रकारची साधना आहे. ही साधना ज्याला अर्जित करता येईल त्याला या सृष्टीवर दिव्य दृष्टी प्राप्त झाली म्हणून समजायचं. ज्याच्याकडे ही शक्ती आहे त्याला या जगात सुख काय, दुःख काय, वेदना काय, संकट काय, अडचणी काय, समस्या काय हे असणारच नाहीत. उलट संबंध सृष्टीवरील शक्ती, ऊर्जा ज्याच्यासाठी सकारात्मक ऊर्जा असेल, सृष्टीवरील कोणतंही कार्य, कुठलंही कार्य, कर्म निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची शक्ती निर्माण होण्यासाठी
स्वतःकडे लघुत्व ठेवता पण आलं पाहिजे. ही एक अद्भुत किमया साधली तर मग जगात आपल्यासाठी कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होणार नाही, हे नक्कीच आपल्याला सांगता येईल. ते आपल्यामध्ये तयार होण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, तर मनाचा मोठेपणा त्यामध्ये महत्त्वाचा आहे. आपण एखाद्या व्यक्तीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत असतो हे पण ते मॅटर करत असतं. दुसऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला भेटत असतात, पण त्यांच्यातलं जे काही दिव्यत्व असेल, त्यांच्यातली जी काही शक्ती आहे, ती पाहण्याची दृष्टी आपल्याकडे घेता आली पाहिजे. प्रत्येक वेळी आपणच श्रेष्ठ आहे, आपणच चांगला आहे असं म्हणता येणार नाही. आपल्यापेक्षा पण पुढचा खिलाडी असू शकतो, हे पण आपल्याला विसरता कामा नये. मग तेच की त्याच्यातले कोणते आपल्याकडे चांगले गुण आपण घेऊ शकतो. प्रत्येकच वेळी आपला मीपणा दाखवून तिथं उपयोग नाही आहे. दुसऱ्याचं पण आपल्याला ऐकता आलं पाहिजे. ती ऐकण्याची सहनशक्ती ही आपल्याकडे असली पाहिजे, तर त्याचा काही ना काहीतरी उपयोग होत असतो. त्या व्यक्तीमधील नेमके चांगले गुण कोणते आहेत, त्या व्यक्तीकडून आपण काय नेमकं शिकू शकतो, हे पण महत्त्वाचं आहे. आणि जेवढा तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना आदर देणार आहात, तेवढाच आदर हा तुम्हाला भेटत असतो. जे तुम्ही देणार आहे तेच तुम्हाला माघारी भेटणार आहे. म्हणजे देण्यात जर तुमचा आदर असेल, तर तिकडून माघारी जे काय येणार आहे त्याच्यात पण आदरच असणार आहे. म्हणजे जेवढं तुम्ही आदर दुसऱ्या व्यक्तीला देणार आहात, तोच आदर तुम्हाला मिळत असतो. तेच प्रेम हे तुम्हालाही मिळत असते. श्री स्वामी समर्थ हेच आपल्याला सांगू इच्छितात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्यातला मोठेपणा निर्माण करण्याचा प्रयत्न हा जरूर करा. त्यासाठी दुसऱ्याचं कौतुक करणं, दुसऱ्यातले सद्गुण शोधणं, दुसऱ्यांचा आदर करणं, हे आपल्यात गुण निर्माण झाले पाहिजे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहो ही मी प्रार्थना करते.